राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा. आज चाललो आम्ही आहे बाहेर. तर बाहेर म्हणजे फिरायला नाही, तर जेवण करायला जात आहे. तर माझे मिस्टर मला नेत आहे पहिल्यांदा बिर्याणी खायला. म्हणजे आम्ही भरपूर हॉटेलमधली खाल्ली आहे, पण तिथे म्हणजे जिथे जात आहोत तिथे खूप जास्त स्पेशल आणि फेमस बिर्याणी आहे. तर ते मुल्लाजी ची बिर्याणी आहे. तर तुम्हाला नक्की दाखवते, तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा. तर हे आहे आमच्या घरापासून गेल्यानंतर पॉवर हाऊस येतं. हे पॉवर हाऊस आहे बघा. पॉवर हाऊस चौक आहे हा, म्हणजे मेन दिगोरी रोडला जाते हे, आणि खूप रोड वाहते. तर बघू शकता, चिकन शॉप आहे दोन. लक्की चिकन शॉप आहे, दुसऱ्या शॉपचं मला माहीत नाही नाव. आणि आम्ही चाललो होतो, आम्हाला खूप वेळ झाला होता. राहू म्हणतो ते मॉर्निंगपासून सांगून ठेवलं होतं आम्हाला मॉर्निंगपासून की जायचं आहे बा. तर लाडू झोपली होती, लाडू काही उठली नाही लवकर, त्यामुळे आम्हाला झालं आहे लेट. तर आम्ही घरूनच 9ला निघालो होतो. तर आम्हाला पोहोचायला वेळ लागला, पण गर्दी पण खूप होती. तरी आम्ही गेलो. तर शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती. तर ते भगव्यांनी बघा नागपूर सिटी किती सुंदर सजवली होती. तर बघू शकता तुम्ही. आणि कुठं जायचं म्हटलं तर ट्रॉफिक इतकं राहते, रात्र राहो दिवस राहो काही पण ट्रॉफिक खूप जास्त असते. आणि त्यामध्ये सिग्नल पण येतात, सिग्नलवर थांबा. तर बघा किती छान नागपूर सिटी लाईटांनी झगझग झाली आहे, जगमगत आहे. आणि खूप छान, म्हणजे असं वाटत आहे खूप सुंदर दिसत आहे. तर बघा कंटिन्यू ब्लॉग. हा आहे टॉय, म्हणजे ज्यांना दुकानाची कंडिशन नाही राहत ते लावायची, ते फुटपाथवर दुकान लावून आपलं कसं तरी पोट भरतात. तर त्यानंतर आपण गेलो आहे, समोर लागलो. किती सुंदर छान झाडं, लाईटिंग एवढं सुंदर, म्हणजे जगमग करते. आणि हे 3D हॉटेल आहे. इथे खूप छान जेवण मिळतं, अनलिमिटेड पण मिळतं, लिमिटेड पण मिळतं. टेस्ट खूप छान आली. त्यानंतर भेटला आम्हाला सिग्नल. तर सिग्नलवर आम्ही थांबलो. मग सिग्नल सुटलं लगेच निघालो. लोक बघा किती घाई करते ना, त्यांना स्वतःच्या जीवाची हे पण, जसं सुटलं की तसे आडवे तिडवे जातात. विचारही नाही करत की 2 मिनटं लेट झालं तरी चालेल, पण कसं 1 मिनटं पाऊल लेटच टाकला तरी चालते. त्यानंतर आम्ही दुसऱ्या सिग्नलवर थांबलो बघा. मग लाडूला म्हटलं हाय कर. तर लाडूचे पप्पानी तिला सांगितले हाय, तिचं काही लक्ष नव्हतं. मग आम्ही हाय केलं मॅडमनी मला. मग त्यानंतर आमचं सिग्नल सुटलं तर आम्ही लगेच निघलो. तर हे बघा स्वामीनारायण मंदिर आहे. कोणी बघितलं नसेल तर नक्की व्हिडिओमध्ये बघा. स्वामीनारायण मंदिर नागपूरचं आहे. तर खूप छान मंदिर आहे. आणि सुविधा सगळं फ्रेश आहे, मस्त असं गंदगी नाही, काही नाही, छान पॉश आहे. आणि हे बघा नागपूर सिटी कशी जगमग. आणि इथे सर्वात जास्त मोठ्या बिल्डिंगच पाहायला मिळेल. आणि उड्डाणपूल तर एवढे झाले आहे का विचारू नका. इकडून तिकडे आडवे तिडवे खूप. तर बघू शकता तुम्ही किती जास्त मोठी, म्हणजे खूप मोठी सिटी आहे नागपूर सिटी. म्हणजे बघा छान व्ह्यू दिसते ना रात्रीचा. तर ही आहे कामठी रोडला शॉप आहे मुल्लाजी बिर्याणी. तर खूप फेमस आणि टेस्टी आहे. तर आपण गेल्यावर नंतर लगेचच लागू, म्हणजे बघूया कशी टेस्ट आहे काय आहे. मीच फर्स्ट टाईम चालली आहे, माझे राव 2दा गेले आहे, माझ्यासोबत 3ऱ्यांदा. म्हणजे मला सांगत होते की खूप छान टेस्टी बिर्याणी राहते. तर चल आपण एकदा जाऊ म्हटलं. तर आमचं निघालं त्या दिवशी टूर. तर बघा आम्ही निघालो. म्हणजे आमच्या घरापासून खूप लांब आहे, तरी पण रावांनी माझ्या खुशीसाठी म्हणून घेऊन गेले मला. तर बघा, तर चला म्हटलं जाऊया आपण पण, लांब आहे तर काय झालं, खाल्लं पाहिजे, सगळं टेस्ट केलं पाहिजे ना. आणि रात्रीच्या वेळेस फिरायला म्हटलं की खूप छान भारी वाटते, मस्त मन प्रसन्न असं शांत, म्हणजे मूळ सायलेंट आणि काही त्रास नको, असं थंडी हवा खूप छान. आणि फायनली आता आम्ही आलो आहे मुल्लाजी बिर्याणी सेंटरला. तर बघू शकता तुम्ही किती छान बिर्याणी सेंटर आहे. छान प्लांट पण लावले आहे, खूप सुंदर आहे ना. असं म्हणजे फॅमिलीसाठी सगळं, म्हणजे असं आधी माझे राव म्हणाले की एकच म्हणजे होता सेटर, पण आता त्यांनी 2-3 सेटर घेतले, 4 सेटर झाले आहे त्यांचेवाले. खूप मोठे आहे आणि फेमस आहे. तर आमची एंट्री झाली आहे फायनली आमच्या टेबलवर. तर बघा हाय माझे रावांनी शेविंग केली होती तर थोडे वेगळे दिसत होते. मग मी त्यांची शूट घेत होती, तर मोबाईल कसा, माझं लक्षच नाही मोबाईल. तर बघा माझे मिस्टर असे बी खूप स्मार्ट आहे, हँडसम आहे. आणि ही माझी लाडू आहे.
लाडूचा म्हणत आहे की हाय आम्ही आलोय तंदुरी खायला. अशी माझी लाडूबाई सांगत होती मुलाची बिर्याणी सेंटरला. हुशार माझी लाडूबाई. तिच्या मनाने झालं तर चांगलं. मग फायनली आम्हाला प्लेट लावले आहेत. तर प्लेट लावल्या तर हे थोड्या वेळात मी हे घेतलं आहे. खूप छान डेकोरेट केलं होतं त्यांनी त्याचं. फायनली आम्ही केली होती चिकन तंदुरी. तर बघा किती छान जसं दिसत होतं तशी टेस्ट पण होती खूप भारी. त्यानंतर बोलवली आम्ही बिर्याणी. मग बिर्याणी काय पाहिजे तर लाडूबाईला स्पेशल प्लेट पाहिजे होती. तर मग आम्ही स्पेशल प्लेट बोलवली. मग आमची बिर्याणी खाऊन झाली. आम्ही परत निघालो घराकडे यायला. तर बघा आणि आम्हाला खायची होती जेवण झाल्यावर आईस्क्रीम. आम्हाला खूप आवडते आईस्क्रीम. तर लाडू म्हणाली मला पण आईस्क्रीम खायला जायचं. तर राव पार्किंगमधून गाडी काढत होती. पार्किंग असे लोक लावतात काय आडवे तिडवे. तर त्यानंतर आम्ही निघालो. गाडी काढली राकेशवानी निघालो आम्ही. तर वापस निघायला तर बघा रात्र असून तरी आम्हाला तिकडून यायला 11 वाजले आम्हाला यायला. तरी पण बघा किती गर्दी आहे रोडाने. आणि हा फायनली आमच्या घराकडला रस्ता आहे. तर आम्ही जात होतो आईस्क्रीम खायला. त्यानंतर आम्ही आईस्क्रीम घेतली खाल्ली आणि घराकडे आलो. तर आईस्क्रीम खाताना शूट नाही घेतला. तर आम्ही घरी गेलो. राकेशराव काढत होते लॉक. तर बघा आणि लाडून आईस्क्रीम खातच आली. तर बघा नक्की बघा एंडिंगपर्यंत बघा लाडू कशी आईस्क्रीम खाते. तिला लागत थंडी तिला बांधून दिलं कसं का. तर लाडूबाई बघा तिची आईस्क्रीम तिच्या तोंडातच आहे. मला खाऊन नाही दिली लाडूबाईला. तर बघा घरी घेतले पुरवली ती आईस्क्रीम. तर असा होता आजचा आमचा दिवस. तुमचा कसा होता नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. टेस्टी लागते असा होता आमचा बिर्याणी डे. चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा. आपला ब्लॉग आता इथेच एंड. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.